आज एक अत्यंत आनंदाचा आणि ऐतिहासिक असा आज क्षण आहे, ज्याच्यासाठी आपण गेली 2 वर्ष सातत्यानं पाठपुरावा करत होतो की जागतिक वारसाच्या स्थळांमध्ये वर्ल्ड हेरिटेजच्या युनेस्कोच्या यादीमध्ये आपल्या राजर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांचा समावेश व्हावा। सांस्कृतिक कार्य विभागानं याच्यासाठी खूप प्रयत्न केले। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री दादा या सगळ्यांचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा होता आणि परदेशातल्या इतर देशांच्या बरोबर समन्वय साधणं आणि युनेस्कोच्या बैठकीमध्ये त्या सगळ्या देशांनी या भारताच्या प्रस्तावाला पाठिंबा देणं, याच्यासाठी राजनैतिक स्तरावर सुद्धा राज्य सरकारनं केंद्र सरकारनं खूप प्रयत्न केले आणि त्याला यश आलं। आणि काल जी यादी युनेस्कोनं जाहीर केली त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा समावेश झाला आणि त्याच्यात महत्वाचा म्हणजे शिवप्रताप दिनासाठी ज्या किल्ल्याचं महत्व आहे त्या प्रतापगडचा सुद्धा समावेश या जागतिक वारसा हक्काच्या स्थळांमध्ये झालेला आहे। मी सर्वप्रथम याच्याबद्दल जिल्हावासियांच्या वतीनं मनपूर्वक आम्ही आनंद व्यक्त करतो आणि प्रतापगड आता देशाच्या नकाशावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं एक जागतं ज्वलंत उदाहरण म्हणून आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या सुद्धा आकर्षणाचं केंद्र ठरणार आहे। मी एवढंच सांगेन की पर्यटन विभागाचा मी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यापासून फोर्ट टुरिझम म्हणजे गड किल्ल्यांचं पर्यटन याचा पहिला टप्पा आमचा अंतिम स्टेजवरती आहे। 5 गड किल्ल्यांचं फोर्ट पहिल्या टप्प्यात रोवला गेलेला आहे आणि याबद्दल मी युनेस्कोच्या सुद्धा सर्व प्रतिनिधींचा विशेषतः महाराष्ट्राची बाजू या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवरती यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या देशाचे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचं आणि केंद्र सरकारचं मनापासून अभिनंदन।